उदयनराजे भोसले थोड्याच वेळामध्ये शिरवळमध्ये पोहोचणार आहेत। शिरवळ ते सातारा अशी उदयनराजेंचं आता जंगी स्वागत देखील होणार आहे। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घ्यात राहुल तपासे आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर कालच जागोजागी साताऱ्यामध्ये भव्य असे पोस्टर्स लागले होते उदयनराजेंच्या स्वागताचे। आज काय नेमकं चित्र दिसतंय शिरवळ ते सातारा दरम्यान? अजूनही साताऱ्याच्या हद्दीमध्ये उदयनराजे भोसले हे आलेले नाहीत। त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी वेशीवर थांबलेले आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी खास त्यांना त्यांची मिरवणूक काढण्यासाठी एक गाडी सजवण्यात आलेली आहे आणि या गाडीवर विशेष म्हणजे कमळाचं चिन्ह लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मोठमोठ्या JCB पोकलेनंही लावण्यात आलेलं आहे। JCBच्या साह्यानं त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाणार आहे, त्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीने एक भला मोठा हार जो 1 लाख फुलांनी घडवण्यात आलेला आहे आणि हा हार उदयनराजे भोसले यांना या ठिकाणी आल्यानंतर घालण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक महिला औक्षण करण्यासाठी उदयनराजेंचं या ठिकाणी सज्ज आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जी काही मोठी गर्दी आहे या गर्दीमुळं मात्र या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। जवळपास 5 किलोमीटरची रांग या ठिकाणी पुणे बेंगलोर महामार्गावर लागल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की कशा पद्धतीचं हे चित्र आहे। हजारो कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं सांगावं लागेल ते म्हणजे की महायुतीचा ह्या तिकिटीचा जो काही तिढा आहे तो अद्यापपर्यंत सुटलेला नाही। मात्र अमित शहा यांनी जो काही उदयनराजे यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यानुसार सध्या आत्ता उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत हे या पद्धतीनं केलेलं आहे। अजूनपर्यंत तशी पूर्णपणे त्याची अधिकृत नावं जाहीर झालेली नाहीत। मात्र तरीही उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून त्यांचं स्वागत हे भाजपच्या तिकिटाच्या नुसारच केलं जातं। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आहेत, उदयनराजेंचे समर्थक आहेत, त्याचबरोबर मराठा संघाचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत तेही या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। राहुल, साधारणपणे उदयनराजे किती वेळामध्ये या परिसरामध्ये पोहोचणार आहेत आणि पुढचा कार्यक्रम नेमका काय असेल? आता काय झालेलं आहे की या ठिकाणाहून जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये जी काही रांग लागलेली आहे त्या रांगेमध्येच उदयनराजेंच्या गाड्यांचा ताफा हा अडकला असल्याचं चित्र दिसतंय। कारण उदयनराजे एकटे नाही तर त्यांच्याबरोबर जवळपास 200 ते 250 गाड्यांचा ताफा त्यांच्या बरोबर आहे आणि याच कारणातून या महामार्गावरच्या या गर्दीमध्ये तो ताफा घेऊन उदयनराजे पुढे येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी जी काही गर्दी आहे ती गर्दी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तरी उदयनराजे इथे या ठिकाणी पोहोचू शकतील असं वाटत नाही। राहुल, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा उदयनराजे थोड्याच वेळामध्ये आता शिरवळमध्ये पोहोचणार आहेत आणि शिरवळ ते सातारा शहरापर्यंत उदयनराजेंचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।